नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण प्रकाशाचं अपस्करण, अपवर्तन, विकिरण यासारखे जे वेगवेगळे फेनॉमेनन आहेत त्यांच्यावर यापूर्वी विचारले गेलेल्या प्रश्नांचं विश्लेषण करणार आहोत. पहिला प्रश्न आपण बघूयात. हा स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये 2016 मध्ये विचारला गेलेला आहे. एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना प्रकाशाची दिशा बदलण्याला डॅश डॅश म्हणतात. असाच एक प्रश्न MPSC मध्ये 2015 मध्ये विचारला गेलेला आहे. एका माध्यमाकडून दुसऱ्या माध्यमाकडे प्रकाशाचे वक्र किरण जात असताना त्याला काय म्हणतात? आणि असाच म्हणजे याच अपस्करणावर अपवर्तनावर आधारित तिसरा एक प्रश्न आहे जो 2019 मध्ये विचारला गेलेला आहे. त्याच्यात 2 स्टेटमेंट्स दिलेले आहेत. पहिलं स्टेटमेंट आहे की प्रकाश किरणे एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना त्यांचा मार्ग बदलतो. दुसरं स्टेटमेंट आहे वेगवेगळ्या माध्यमामध्ये प्रकाशाचा वेग वेगवेगळा असतो आणि त्याच्या आधारित आपल्याला हे उत्तर द्यायचं आहे. आता आपल्या सायन्स ऑल इन वन पुस्तकामध्ये आपण प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हा टॉपिक अतिशय डिटेल कव्हर केलेला आहे. 3D आकृत्या दिलेल्या आहेत. एवढंच नाही तर एका कारची ॲनॉलॉजी आपण वापरलेली आहे की एक कार ज्यावेळी कडक पृष्ठभागावरून थोड्याशा चिखलयुक्त पृष्ठभागात एंट्री करते त्यावेळी नेमका त्याचा मार्ग कसा बदलतो हे दाखवलेलं आहे, जेणेकरून तुमची ती कन्सेप्ट क्लिअर व्हावी. आता आपण प्रत्यक्षात ही कन्सेप्ट बघूया. आता बघा, ही एक सिच्युएशन इमॅजिन करा. ही एक कार आहे. हा जो पांढरा भाग आहे इकडचा हा डांबरी रस्ता आहे. हा इकडचा पण डांबरी रस्ता आहे, म्हणजे अत्यंत कडक टणक. आणि मधल्या या भागामध्ये खूप सारा चिखल आहे. ओके, हा जो ब्राऊन कलरचा दिसतोय हा चिखल आहे. आणि ही कार अशी तिरपी इकडे येते आहे. आता ही कार जेव्हा इथे अशी येऊन इथे येईल, ओके, आता इथे आल्यानंतर इथे सिच्युएशन तुम्ही इमॅजिन करा. बघा, कारचं हे जे इकडचं चाक आहे हे इकडचं चाक आता चिखलामध्ये एंटर करत आहे, पण इकडचं चाक मात्र अजूनही डांबरी रस्त्यावर आहे. आता तुम्ही ड्रायव्हर आहेत, स्वतः इथे ड्राईव्ह करतायत असं इमॅजिन करा. हे चाक चिखलामध्ये घुसल्याने या चाकाचा वेग कमी होईल, पण हे चाक अजून डांबरी रस्त्यावर आहे त्यामुळे या चाकाचा वेग मात्र जास्तच राहील. आणि त्याच्यामुळे काय होईल माहिती आहे का, की ही कार थोडीशी अशी या साईडला वळेल. ओके, बघा, हे इकडून ही अशी जोरात जाईल हे चाक, पण हे चाक मात्र स्लो जाईल, राईट. आणि त्याच्यामुळे काय होईल की ही जी कार आहे ही कार बघा कशी तिरपी होईल. जस्ट इमॅजिन करा, अशी थोडीशी तिरपी होईल. ओके, ठीक आहे. आता या ठिकाणी हे पण कार चिखलात आहे आणि इकडचं चाक पण चिखलात एंटर झालेलं आहे. दोघं चाक चिखलामध्ये आल्यामुळे काय होईल की हिचा जो स्पीड आहे तो आता स्थिर राहील आणि त्या स्पीड सहित ही कार अशा पद्धतीने चिखलामधून पुढे जात राहील, 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 इथपर्यंत येईल. ओके, ठीक. आता या ठिकाणी या कारची सिच्युएशन आपण इमॅजिन करूया. या ठिकाणी बघा, आता हे जे चाक आहे हे जस्ट चिखलाच्या बाहेर येत आहे, हे मात्र अजून चिखलात आहे. ओके, हिला आपण या कारला अजून थोडीशी पुढे आणू. ज्यावेळी इथे येईल, इथे बघा, आता काय झालं की हे चाक चिखलाच्या बाहेर आलं, हे चाक मात्र अजूनही चिखलातच आहे. हे चिखलाच्या बाहेर डांबरी रस्त्यावर असल्यामुळे आता हे फास्ट जाईल, हे मात्र स्लो राहील. म्हणजे काय होईल, हे असं फास्ट पण हे मात्र स्लो. त्याच्यामुळे काय होईल की ही कार आता थोडीशी अशी तिरकी होईल. ओके, आणि अशी तिरकी होऊन मग ती अशी बाहेर निघेल. आता बाहेर निघाल्यानंतर काय होईल की आता दोन्ही चाक डांबरी रस्त्यावर आहेत त्यामुळे दोन्ही चाकांचा वेग सारखा होईल आणि मग ही अशा पद्धतीने पुढे जाईल. ओके,
म्हणजे आता आपण बघूयात की ही जी कार होती, या कारने नेमका कोणत्या पद्धतीचा मार्ग अनुसरला. ओके, पहिल्यांदा ही कार या पद्धतीने अशी आली, राईट. त्याच्यानंतर ती तिरकी झाली आणि अशी गेली. आता प्रत्यक्षात ती अशी जायला पाहिजे होती, बरोबर. समजा इथे जर कुठलाही चिखल वगैरे नसता तर ही अशी गेली असती, परंतु चिखलामुळे ती अशी तिरपी झाली. त्याच्यानंतर ज्यावेळी ती चिखलातनं बाहेर पडली त्यावेळी ती अजून उलट्या दिशेने तिरकी होऊन इकडे गेली. प्रत्यक्षात ती कशी गेली असती जर डांबर नसतं इथे, तर अशी गेली असती, राईट. ओके, थोडक्यात काय की आता हा जो कारचा मार्ग आहे, मूळ मार्ग हा होता आणि नंतरचा मार्ग हा आहे. तुमच्या लक्षात येईल की इथे एकदा कारची दिशा बदलली, इथे एकदा कारची दिशा बदलली. याच पद्धतीने ज्यावेळी प्रकाश किरण एका विरळ माध्यमातून घन माध्यमामध्ये प्रवास करतो त्यावेळी त्याचा वेग बदलतो. जसा इथे चाकांचा वेग बदलला होता तसा त्याचा वेग बदलतो, त्याच्यामुळे तो तिरका होतो. या तिरक्या होण्याला प्रकाशाचं अपवर्तन इंग्रजीमध्ये रिफ्रॅक्शन असं म्हणतात. इथे डांबरी रस्ता म्हणजे विरळ माध्यम, चिखल म्हणजे घन माध्यम. त्यानंतर ज्यावेळी कार इथे आली, इथे आता काय झालं की हे जे चिखल होतं हे घन माध्यम होतं आणि डांबरी रस्ता विरळ माध्यम, म्हणजे पुन्हा एकदा माध्यम बदलत आहे. इथे उलट्या मार्गाने बदलतंय फक्त, त्यामुळे पुन्हा एकदा तिचा मार्ग बदलेल, म्हणजे प्रकाशाचा पण मार्ग बदलेल आणि इथे पुन्हा एकदा रिफ्रॅक्शन म्हणजे अपवर्तन होईल. ओके, आता या उलट समजा ही कार जर लंब दिशेने आली असते. आता इथे काय होतं की ही कार तिरक्या दिशेने येत होती. आता हे मी डिलीट करतो. जस्ट अ मिनिट, आपण मागच्या बाजूला जाऊया. हा, समजा ही जी आपली कार आहे, ही कार अशी एंटर होत असेल असं इमॅजिन करा. ओके, आता बघा ज्यावेळी ही कार अशी एंटर करते आहे तर बघा की हे इकडचं चाक आणि इकडचं चाक दोघं एकाच वेळी चिखलामध्ये प्रवेश करतात. त्यामुळे चाकांचा वेग कमी होईल. डांबरावरून चिखलात जाताना चाकांचा वेग कमी होईल, परंतु दोन्ही चाकांचा वेग सारखाच कमी होईल. त्यामुळे कार स्लो होईल पण तिरपी होणार नाही, बरोबर. मागच्या वेळी काय झालं होतं की तिरकी एंट्री करत असल्यामुळे एक चाकाचा वेग वाढत होता, एक चाकाचा वेग कमी होत होता, दुसऱ्याचा मात्र तसाच राहत होता, म्हणून तिरपी होत होती. इथे दोन्ही चाकांचा वेग सारखाच कमी होतोय म्हणून ती तिरकी होणार नाही, फक्त स्लो होईल, म्हणजे तिचं अपवर्तन होणार नाही. त्यानंतर ज्यावेळी इथे ही कार येईल, आता इथे एकाच वेळी दोन्ही चाकं चिखलातून डांबराच्या रस्त्यावर येत आहे, म्हणजे दोन्ही चाकांचा वेग सारखाच वाढेल. त्यामुळे कारचा वेग वाढेल पण ती तिरपी होणार नाही. म्हणजे थोडक्यात काय की प्रकाश किरण जर एका घन माध्यमातून एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमामध्ये जात असेल, परंतु तो तिरपा जात असेल, एंट्री करत असेल, तर त्याचं अपवर्तन म्हणजे रिफ्रॅक्शन होतं. आता आपण या बेसिसवर प्रश्न पाहूयात. हा प्रश्न काय आहे? प्रश्न असा आहे, एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना प्रकाशाची दिशा बदलण्याला, आता मला माहिती आहे काय म्हणतात त्याला, त्या दिशा बदलण्याला रिफ्रॅक्शन म्हणतात, मराठीमध्ये अपवर्तन म्हणतात. पुढचा प्रश्न, एका माध्यमाकडून दुसऱ्या माध्यमाकडे प्रकाशाचे वक्र म्हणजे किरण जात असताना, म्हणजे त्याची डायरेक्शन बदलत असताना पुन्हा काय म्हणतात त्याला? अपवर्तन किंवा रिफ्रॅक्शन. हा पुढचा प्रश्न, प्रकाश किरणे एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्यांचा मार्ग बदलतो. बरोबर. खरं तर तिरपे जाताना असं लिहायला पाहिजे होतं यांनी. एनिवे आपण ते समजून घेऊया. मार्ग बदलतो हे बरोबर आहे.
वेगवेगळ्या माध्यमामध्ये प्रकाशाचा वेग वेगवेगळा असतो. बरोबर, पाहिला आपण, चिखलात वेगळा होता आणि म्हणजे आपल्या अॅनालॉजीमध्ये. त्याच पद्धतीने समजा प्रकाशाचा किरण हा हवेतून काचेत जात असेल किंवा काचेतून केरोसिनमध्ये जात असेल, तर त्याचं हे मार्ग बदलणं कशामुळे होतं? कारण त्या दोन माध्यमांमध्ये, वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्रकाशाचा वेग वेगवेगळा असतो. हे कारण आहे. प्रकाशाचा वेग वेगवेगळा नसता तर त्याचं अपवर्तन झालं नसतं. आपण बघितलंय, गाडी जर सरळ आली असती लंब दिशेने तर अपवर्तन झालं असतं का? नाही. प्रकाशाचा वेग जर वेगवेगळा नसता तर अपवर्तन झालं नसतं. म्हणजे प्रकाशाचा वेग वेगवेगळ्या माध्यमात असतो, हे कारण आहे आणि हे बरोबर विधान आहे. म्हणजे विधान ए सत्य असून त्याचे योग्य स्पष्टीकरण बी हे होय. ओके, तर अशा पद्धतीने प्रकाशाचं अपवर्तन हा महत्वाचा टॉपिक आहे. याच्यावर वेळोवेळी प्रश्न विचारले जातात, थेरॉटिकल किंवा ऍप्लिकेशन बेस्ड. ओके, आता याच्यावर ऍप्लिकेशन बेस्ड विचारले गेलेले प्रश्न आपण बघू. हा प्रश्न एमपीएससी 2016चा आहे. डबक्यातील गुळगुळीत वाटोळ्या दगडाचे आपण जर निरीक्षण केले तर काय होतं? आता या प्रश्नासाठी ऍक्च्युली हा जो प्रश्न आहे हा प्रत्यक्षात प्रकाशाच्या अपवर्तनावरच अवलंबून आहे. त्या प्रकाशाच्या अपवर्तनाचं ऍप्लिकेशन आहे. कसं ते आपण पाहू. तत्पूर्वी आपल्या सायन्स ऑल इन वन पुस्तकामध्ये प्रकाशाच्या अपवर्तनाची उदाहरणे, अनेक उदाहरणे दिलेली आहेत. आपण त्यांच्या आकृत्या सुद्धा व्यवस्थित दिलेल्या आहेत, त्या तुम्ही जरूर वाचा. आता आपण असं इमॅजिन करूयात की हा इथे आपल्या आकृतीमध्ये बघा, हा एक दगड आहे छोटासा, हे पाणी आहे. डबक्याऐवजी आपण एक पाणी इमॅजिन करू एका भांड्यामध्ये. हे पाणी, त्याच्यामध्ये हा दगड आहे. आता आपण या दगडापासून निघणारा एक किरण फक्त घेऊ, एक किरण घेऊ फक्त आपल्या सोयीसाठी, आपल्याला समजण्याच्या सोयीसाठी. हा तो एक किरण आहे की जो त्या दगडावरून परावर्तित होऊन पाण्याच्या पृष्ठभागावर आलाय. आता इथे काय होतंय बघा की हे माध्यम आहे पाणी, हे थोडं घन माध्यम आहे आणि वरचं माध्यम आहे हवा. हवा म्हणजे विरळ माध्यम आहे. आणि प्रकाशाच्या अपवर्तनामध्ये आपल्याला माहित आहे की जेव्हा घन माध्यमातून विरळ माध्यमामध्ये प्रकाश किरण एंटर करतो, बाहेर पडतो, त्यावेळी तो स्तंभिकेपासून दूर जातो. ओके, स्तंभिका म्हणजे बेसिकली इथे या ठिकाणी काढलेली लंबरेषा असते. ओके, एनिवेज, मग काय होतं की इथून ज्यावेळी तो बाहेर पडतो, हा किरण बाहेर पडताना तो स्तंभिकेकडून दूर म्हणजे या साईडला तिरका होतो. तो कशामुळे होतो? अपवर्तनामुळे, रिफ्रॅक्शनमुळे. आणि तो तिरका प्रत्यक्षात जर अपवर्तन झालं नसतं तर असा गेला असता. ओके, अपवर्तन झालं नसतं तर तो असा गेला असता, पण तो अपवर्तनामुळे अशा पद्धतीने या दिशेने तिरका जातो. ओके, ठीक. आता समजा इथून आपण याला पाहत आहोत. आता इथे लक्षात घ्या, तुम्ही सायन्स ऑल इन वन पुस्तकामध्ये हे प्रकाशाचे बेसिक्स जरूर वाचा की मुळात आपला डोळा आणि आपला मेंदू यांची एक विशिष्ट सवय आहे. ती सवय आपल्याला पक्की माहित पाहिजे. त्याच्यावर प्रकाशाच्या सगळ्या रे डायग्राम्स, इमेज फॉर्मेशन वगैरे अवलंबून असतं. आपल्या डोळ्याची आणि मेंदूची अशी सवय आहे की बघा, आता हा जो इथून हा किरण आपल्या डोळ्यात जातोय, हा प्रत्यक्षात कसा येतोय? असा आणि असा येतोय. पण आपल्या डोळ्याला हे कळत नाही. आपल्या डोळ्याला असं वाटतं की हा असा येतोय ना, म्हणजे हा इकडनंच येतोय असा. म्हणजे आपला डोळा नेहमी असं इमॅजिन करतो की एका सरळ रेषेतूनच हा प्रकाश येतो आहे, प्रकाश किरण येतो आहे. तो असं इमॅजिन करणार नाही की हा इथून निघाला, नंतर इथे वळला आणि इकडे आला. त्याला काय वाटेल की हा इकडून सरळ रेषेने येतोय. थोडक्यात काय, त्याला असं वाटेल की हा किरण असा इकडून येतो आहे. मग थोडक्यात काय, आता हा किरण कुठून येतोय? इथून येतोय. म्हणजे या दगडाची तो इमेज घेऊन येतोय, बरोबर. पण डोळ्याला काय वाटतंय की हा किरण इथून येतोय या रेषेतनं.
आणि त्याच्यामुळे त्या दगडाची इमेज त्या रेषेत तयार होते, म्हणजे या इथे तयार होते. आपल्या डोळ्याला वाटतं की हे असे जे आहेत हे सरळ रेषेतून येत आहेत इकडून, आणि हा किरण म्हणजे या दगडातनं निघालेला किरण आहे, म्हणजे तो दगडाची प्रतिमा घेऊन चालला इथे. पण ती प्रतिमा आपल्याला काय वाटते, आपल्या डोळ्याला इथे तयार झाल्यासारखी वाटते. म्हणजे आपल्याला वाटतं की हा जो दगड आहे हा इथे आहे, कारण शेवटी आपल्याला जे दिसतं ते आपल्याला खरं वाटतं. आपल्याला वाटतं की हा किरण इथून येतोय, म्हणजे हा दगड इथे आहे असं त्याला वाटतं. म्हणजे तो खालून वर उचलल्यासारखा वाटतो. आणि हे कशामुळे होतं, या अपवर्तनामुळे. इथे जर हा किरण वळला नसता, त्याचं अपवर्तन नसतं झालं, तर हे असं इकडे याची इमेज तयार झालीच नसते. राईट. मग आता प्रश्नाकडे वळू आपण की डबक्यातील गुळगुळीत वाटोळ्या दगडाचे आपण निरीक्षण केले तर ती पाण्यामध्ये खरोखरच्या खोलीपेक्षा जास्त खोल दिसते का? नाही. आहे त्याच खोलीवर दिसते का? नाही. ती पृष्ठभागाजवळ प्रत्यक्ष असल्यासारखी वाटेल. ती वाटते की ती वर आलेली आहे पृष्ठभागावर. ओके. अदृश्य वाटेल असं नाही. म्हणजे करेक्ट आन्सर 3 आहे की पृष्ठभागाजवळ आलेली वाटेल ती, या पद्धतीने वर आलेली पृष्ठभागाजवळ. ओके. आता पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण. हा प्रश्न असा आहे की पांढऱ्या रंगाचे किरण प्रिझम मधून गेले असता त्याच्यात समाविष्ट असणाऱ्या रंगांच्या किरणांमध्ये किंवा तरंगलांबींमध्ये वेगवेगळे होतात. या दृक चमत्काराला काय म्हणतात? प्रिझम मधून पांढरा किरण ज्यावेळी जातो. ओके. आता बघा आकृतीमध्ये हा प्रिझम आहे, त्रिकोणी 3 डायमेन्शनल आहे प्रत्यक्षात तो. आणि या प्रिझमवर जर असा पांढरा किरण इथे पडला तर काय होतं की हा जो पांढरा किरण आहे, प्रत्यक्षात पांढरा किरण हा असं सरळ जायला पाहिजे होता. बरोबर. असं सरळ जायला पाहिजे होता. कसं जायला पाहिजे होता? या पद्धतीने. परंतु इथे या बाजूला हवा आहे आणि प्रिझम काचेचा बनलेला आहे, म्हणजे माध्यम बदलतंय. त्याच्यामुळे काय होतं की प्रकाश किरणाची दिशा बदलते. पण काय होतं की प्रकाश किरणामध्ये वेगवेगळ्या तरंगलांबी असतात. तर काही तरंगलांबी असतात ज्या लाल रंगाशी संबंधित असतात, त्या थोड्याशा विचलित होतात आणि अशा पद्धतीने इकडे सरळ न जाता थोड्याशा विचलित होऊन इकडे जातात. त्यानंतर इथे काय झालं, आता इथे ग्लास, हा प्रिझम म्हणजे ग्लास आहे, काच आहे. काचेतून आता हवेत एंट्री करतोय. हवेत एंट्री करताना पुन्हा त्यांचं थोडंसं विचलन होतं आणि त्या या दिशेने जातात. आता जो नारंगी रंग असतो, नारंगी रंगाचं थोडंसं जास्त विचलन होतं आणि तो असं जास्त विचलित होऊन या दिशेने येतो. आणि त्यानंतर प्रिझम मधून बाहेर पडताना पुन्हा त्याचं विचलन होतं आणि या दिशेने जातो. आता पिवळा रंग असतो, त्याचं पण विचलन होतं, बाहेर पडताना अजून विचलन होतं. अशा पद्धतीने वेगवेगळ्या 7 रंगांचं वेगवेगळं विचलन होतं आणि ते वेगवेगळं विचलन झाल्यामुळे अशा पद्धतीने हे 7 रंग वेगवेगळे होतात. या 7 रंग वेगवेगळे होण्याला अपस्करण असं म्हणतात. प्रकाशाचे अपस्करण. ओके. डिस्पर्शन. डिस्पर्स म्हणजे काय? वेगवेगळे होणे. 7 रंग वेगवेगळे होतात, याला प्रकाशाचं अपस्करण असं म्हणतात. ओके. हे सुद्धा कशामुळे घडलं तसं बघायला गेलं तर हे पण अपवर्तनामुळे घडलं. इथे प्रकाश किरण एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमामध्ये जाताना त्याचं विचलन झालं, वक्रीभवन झालं. त्यामुळे हे आणि वेगवेगळ्या कलरचं वेगवेगळं वक्रीभवन झालं, म्हणून ते वेगवेगळे आपल्याला दिसतात. ओके. आता पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण. हा STI 2015चा क्वेश्चन आहे. पुढील पैकी कोणते विधान योग्य आहे? पहिलं विधान आहे की लाल रंगाचा विचलन कोन सर्वाधिक असतो. दुसरं आहे जांभळ्या रंगाच्या प्रकाशाची तरंगलांबी सर्वाधिक असते. आता बघा, आपल्याला माहित आहे की जो दृश्य लाईट असतो, प्रकाश असतो, त्याच्यामध्ये 7 रंग असतात. ते 7 रंग आपल्याला माहित आहे, ता, ना, पी, ही, नी, पा, जा.
किंवा व्हिबग्योर, खालून जर वरती घेतलं तर व्हिबग्योर. ओके. आणि याच्यामध्ये आपण हे पण पाहिलेलं आहे, तुम्ही प्रकाश या चॅप्टरमध्ये डिटेल हे जरूर वाचा, कारण हे फार बेसिक आहे. जो लाल रंग असतो त्याची तरंग लांबी जास्त असते, म्हणजे वारंवारता कमी असते. म्हणजे असे तरंग लांबी म्हणजे काय, हा एक उंचवटा ते एक उंचवटा किंवा एक खोलगट भाग ते दुसरा खोलगट भाग, म्हणजे क्रेस्ट टू क्रेस्ट किंवा ट्रफ टू ट्रफ. तर याची ही तरंग लांबी खूप जास्त असते आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता कमी असते. जो नारंगी रंग असतो, नारंगी रंगाची तरंग लांबी ही लाल पेक्षा थोडी कमी असते आणि त्याच्यामुळे त्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता थोडी जास्त असते. पिवळ्याची तरंग लांबी ही नारंगीपेक्षा पण कमी असते, म्हणजेच फ्रिक्वेन्सी जास्त असते. तर एक लक्षात ठेवायचं की, आणि आपण शेवटचा पण कळून, हा जो जांभळा असतो याची तरंग लांबी एकदम कमी असते, म्हणजेच वारंवारता जास्त असते. ओके, ठीक आहे. थोडक्यात काय की याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की लालची तरंग लांबी सगळ्यात जास्त, वारंवारता सगळ्यात कमी. जांभळ्याची तरंग लांबी सगळ्यात कमी, वारंवारता सगळ्यात जास्त. आता तरंग लांबी मधले हे जे वेगवेगळे तरंग लांबी मधला हा जो वेगळेपणा आहे, त्याच्यामुळे काय होतं की ज्यावेळी प्रिझम मधनं हे कलर्स जातात, तर तांबड्या रंगाची तरंग लांबी जास्त असल्यामुळे तांबड्या रंगाचं विचलन कमी होतं. बघा, हा असा जाणार होता पण असा गेला, राईट. म्हणजे याच्यामध्ये बघा, जर आपण ही हा इकडे गेला ना तांबडा, तर ही रेष जर इकडे ओढली तर हा नॉर्मल जसा गेला असता या दिशेने गेला असता, पण या दिशेने गेला, यांच्यातला हा जो विचलन कोण आहे हा कमी आहे. पण जांभळ्याचं जर आपण घेतलं, आपण जांभळ्याच्या इथनं जर अशी रेष काढली तर बघा, ओरिजिनल त्याची दिशा आणि जांभळ्याची वाकलेली दिशा यांच्यामधला हा जो कोन आहे हा जास्त आहे. थोडक्यात काय, कमी वारंवारिता म्हणजे जास्त तरंग लांबी असलेल्या तांबड्या रंगाचं किंवा लाल रंगाचं विचलन कमी होतं. या उलट कमी तरंग लांबी म्हणजे जास्त वारंवारिता असणाऱ्या जांभळ्या रंगाचं विचलन जास्त होतं. ओके, सो पुन्हा एकदा हे पक्क लक्षात ठेवा तुम्ही, कारण हा प्रश्न कशाही वेगवेगळ्या प्रकारे विचारला जाऊ शकतो. लाल रंग कमी विचलन, जांभळा रंग जास्त विचलन, आणि याच्यामध्ये त्या क्रमाने हे वाढत जाईल विचलन. ओके ओके, आता आपण प्रश्न बघू. लाल रंगाचा विचलन कोण सर्वाधिक असतो? नाही, लालचा कमी असतो, आपण बघितलं, म्हणजे हे स्टेटमेंट रॉंग. जांभळ्या रंगाच्या प्रकाशाची तरंग लांबी सर्वाधिक असते? नाही, आपण इथे बघितलं, जांभळ्या रंगाची तरंग लांबी नसते सर्वाधिक, तरंग लांबी सर्वात कमी असते, वारंवारिता सर्वात जास्त असते, फ्रिक्वेन्सी. ओके, थोडक्यात काय, दोन्हीही विधानं बरोबर नाहीत, म्हणजे हा योग्य पर्याय. ओके, तुम्ही जर बघाल आपल्या सायन्स ऑल इन वन पुस्तकामध्ये लोलकाद्वारे म्हणजे प्रिझमद्वारे होणारे पांढऱ्या रंगाचे अपस्करण, डिस्पर्शन, याच्यामध्ये आपण लिहिलंय बघा, लाल रंगाशी संबंधित विद्युत चुंबकीय लहरींची तरंग लांबी सर्वात जास्त, तर वारंवारता सर्वात कमी, या उलट जांभळ्याची जास्त. एनिवे, आणि त्याच्यामुळे जांभळ्या रंगाचं सर्वात जास्त अपवर्तन होतं, तो सर्वात जास्त वळतो. ओके, आणि तांबड्या रंगाचं कमी अपवर्तन होतं, म्हणजे तो कमी वळतो, म्हणजे तो कमी विचलित होतो. ओके, आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. हा प्रश्न असा आहे मित्रांनो की मृगजळ म्हणजे मिराज पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे दिसते? मृगजळ म्हणजे काय? मृगजळ म्हणजे एखाद्या ठिकाणी पाणी नसताना देखील पाण्याचा भास होणे. ओके, आता हे नेमकं कसं होतं? आता आपलं सायन्स ऑल इन वन पुस्तकामध्ये मृगजळाचा आभास याच्यावर एक सेपरेट पॅराग्राफ आहे, त्याच्यामध्ये एक आकृती पण आपण दाखवलेली आहे, आणि इन्फेरियर मिराज, सुपेरियर मिराज असे दोन्ही प्रकार दिलेले आहेत. इथे आपण आता व्हिडिओमध्ये फक्त इन्फेरियर मिराज म्हणजे काय बघू.
आता बघा, ही एक सिच्युएशन इमॅजिन करा की हा एक रोड आहे, रोडच्या बाजूला हे झाड आहे आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत, कडक ऊन पडलेलं आहे. कडक उन्हामुळे हा रोड अत्यंत गरम होतो, त्याच्यामुळे रोडच्या जवळची जी लगतची हवा आहे ती पण गरम होते. गरम झाल्यामुळे ती विरळ होते, म्हणजे कमी घनतेची होते. या उलट वरच्या बाजूला मात्र तुलनेने जास्त घनतेची म्हणजे कमी विरळ हवा असते, म्हणजे दाट हवा असते. थोडक्यात काय होतं की वरच्या बाजूच्या हवेची घनता जास्त असते, तर खालच्या रोड लगतच्या बाजूच्या हवेची घनता कमी असते. म्हणजे दोन वेगवेगळ्या घनतेची माध्यमं तयार होतात, आर्टिफिशियल. म्हणजे आपण असं इमॅजिन करू शकतो की जरी हवा हे एकच माध्यम असलं तर तरी त्याच्या घनतेमध्ये फरक पडल्यामुळे आपण यांना दोन वेगवेगळी माध्यमं समजू शकतो, वेगवेगळ्या घनतेची. मग आपल्याला माहित आहे की जेव्हा प्रकाश एका विशिष्ट कमी घनतेच्या किंवा जास्त घनतेच्या माध्यमातून दुसऱ्या वेगळ्या घनतेच्या माध्यमामध्ये प्रवेश करतो, त्यावेळी त्याचं अपवर्तन होतं, तो वाकतो, त्याची दिशा बदलते. ओके. मग काय होतं बघा की समजा हा एक माणूस इथे उभा आहे आणि असा तो थोडासा खालच्या बाजूला जर बघत असेल तर त्याच्याकडे येणारी किरणं जी असतात ना, ती या झाडाकडून अपवर्तन झाल्यामुळे वाकत वाकत येणारी किरणे असतात. ती कोणती? तर ही ती किरणे असतात. हे बघा, जास्त घनतेतून कमी घनतेच्या याच्यामध्ये त्यांची एंट्री होते. वेगवेगळ्या घनता वेगवेगळ्या लेअरमध्ये आहेत, त्यामुळे तो सारखा वाकत 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 त्या माणसाकडे चाललेला आहे. म्हणजे या माणसाच्या डोळ्यापाशी जो किरण पोहोचला, हा किरण प्रत्यक्षात इथून आलेला आहे, वाकत वाकत वाकत. त्याच पद्धतीने आपण दुसरा एक किरण बघू. हा पण किरण आहे बघा, हा अशा पद्धतीने वाकत 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 पोहोचलेला किरण आहे. आता आपल्याला माणसाच्या डोळ्यांचे आणि मेंदूची वर्किंग कशी असते ते माहिती आहे. आपल्या डोळ्याला काय वाटतं? आपल्या डोळ्याला हे समजत नाही की हा किरण इकडून आलेला आहे. आपल्या डोळ्याला वाटतं की हा सरळ रेषेतून आलेला आहे, म्हणजे इकडून कुठून तरी आलेला आहे, आणि हा पण इकडून कुठून तरी आलेला आहे या पद्धतीने. आणि दुसरा किरण इकडनं आल्यासारखं वाटतो. म्हणजे काय होतं की ज्या झाडाकडनं येणारी ही किरणं आहेत, समजा या पानांकडनं येणारी ही किरणं असतील, ती वाकून आल्यामुळे आपल्याला काय वाटतं की ही इथली पानं ऍक्च्युली इथे आहेत. म्हणजे आपल्याला हे झाड इथे खालच्या बाजूला असल्यासारखं वाटतं. म्हणजे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने उलट्या होतात. म्हणजे प्रत्यक्षात इकडे झाड नसताना आपल्याला तिथे झाड दिसतं, या वक्रीभवनामुळे, अपवर्तनामुळे. म्हणजे काय होतं की थोडक्यात असं प्रतिबिंब दिसतं. मग ज्यावेळी प्रतिबिंब दिसतं म्हणजे रिफ्लेक्शन दिसतं, त्यावेळी आपल्या मेंदूमध्ये काय साठवलेलं असतं? आपल्या मेंदूला जे पूर्वीचं नॉलेज असतं, असं नॉलेज असतं की बाबा जिथे पाणी असतं, स्वच्छ पाणी, तिथे वस्तूंचं प्रतिबिंब दिसतं. मग इथे प्रतिबिंब दिसत असल्यामुळे आपला मेंदू असं इमॅजिन करतो की इथे पाणी आहे आणि या पाण्यामध्ये या झाडाची इमेज दिसते आहे. अशा पद्धतीने आपल्याला वाटतं की इथे पाणी आहे, पण तिथे पाणी आहे का? नाही. आणि या भासमान पाण्यालाच आपण मृगजळ म्हणतो. म्हणून आपण मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये पण बोलतो ना की मृगजल के पीछे मत भागो, मृगजळाच्या मागे पळू नका. कारण काय, इथून आपल्याला वाटलं इथे पाणी आहे, तुम्ही ज्यावेळी इथे पोहोचता त्यावेळी लक्षात येतं की अरे इथे तर पाणीच नाहीये. पण इथून जर तुम्ही पुढे बघितलं तर तुम्हाला वाटतं पुढे अजून 100-1 मीटरवर वाटतं की पाणी आहे, कारण ते प्रतिबिंब दिसतात. हे होय मृगजळ. ओके, मिराज. ओके, आता हे कशामुळे दिसतं? आता हे जे होतं इथे, हे जे झालं हे संपूर्ण आंतरिक परावर्तन झालं. ओके, संपूर्ण आंतरिक परावर्तन म्हणजे इथे रिफ्रॅक्शन होत होत नंतर हे पूर्ण इथून वळले, त्यामुळे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन झालं. ओके, तर बघा की
हे बघा, ए हे झाड आहे, त्यापासून परावर्तित होणाऱ्या किरणांची दिशा अपवर्तनांकामुळे सतत बदलत जाते. ओके, ठीक. आता प्रश्नाकडे येऊ आपण. प्रश्न असा आहे की मृगजळ कशामुळे दिसतं? प्रकाश किरणांचे संपूर्ण परावर्तन व वातावरणाचे वरच्या दिशेने वक्रीकरण किंवा अपवर्तन. हा पहिला पर्याय आपण होल्ड करू. प्रकाश किरणांचे संपूर्ण आंतरिक परावर्तन व वातावरणाचे खालच्या दिशेने वक्रीकरण किंवा अपवर्तन. प्रकाश किरणांचे जमिनीवरून परावर्तन हा तर नाहीच आहे, जमिनीवरून परावर्तनाचा काही संबंध नाही. जमिनीवरून वक्रीकरण अजिबात नाही. आता उरले हे दोन पर्याय, हे संपूर्ण परावर्तन आणि इथे संपूर्ण आंतरिक परावर्तन आहे. तर इथे जे होतं ते संपूर्ण आंतरिक परावर्तन होतं, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होतं, म्हणून हा पर्याय त्यातल्या त्यात अधिक योग्य आहे. ओके, एनिवेज आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. आता लगोपाठ दोन प्रश्न आहेत, ते विकिरण म्हणजे स्कॅटरिंगवर आधारित आहेत. पहिला प्रश्न आहे की आकाश निळे दिसण्यामागे कारण कोणते? दुसरा प्रश्न आहे की खूप उंचावरून प्रवास करणाऱ्या अंतराळवीरांना आकाश काळे दिसते, कारण काय? आता आपण आधी समजून घेऊ. आपल्या सायन्स ऑल इन वन पुस्तकामध्ये आकाश निळे का दिसते हा एक स्वतंत्र टॉपिक आपण कव्हर केलेला आहे, त्याची ही आकृती पण आहे. आणि त्याच्यामध्ये आपण आकाश निळं का दिसतं हे तर आहेच आहे, पण खूप उंचावर प्रवास करणाऱ्या विमान किंवा अवकाशातील प्रवाशांना आकाश काळे का दिसते हे पण आपण एक्सप्लेन केलेलं आहे. आता ही प्रोसेस नेमकी काय ते आपण बघू. आता बघा, ही आपली पृथ्वी आहे आणि हे वातावरण आहे. इथे वातावरण एंड होतं असं आपण समजूयात. ओके, आता इकडनं सूर्याची प्रकाश किरणं इथे वातावरणामध्ये एंट्री करतायत. आता मुद्दाम आपण काय केलंय की यांना 7 रंगांमध्ये डिवाइड केलेलं आहे, कारण आपल्याला माहित आहे की प्रकाश हा 7 रंगांचा मिळून बनलेला असतो, म्हणून आपण 7 रंग दाखवले आहेत. आता ज्यावेळी इथे प्रकाश किरणं वातावरणामध्ये एंट्री करतात तर वातावरणामध्ये अनेक धुलीकण, वायूचे कण असतात, विशेषतः वायूचे कण, आणि त्यातल्या त्यात नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड वगैरे हे वायूचे कण असतात. या वायूच्या कणांवरून प्रकाश किरणांचं विकिरण होतं. विकिरण म्हणजे काय की पसरणे, या पद्धतीने त्या प्रकाश किरणावरून पसरणे, याला काय म्हणतो आपण? विकिरण. आता काय होतं की जे सूक्ष्म वायूंचे कण आहेत त्या सूक्ष्म वायूंच्या कणांवरून हे जे तानापीही नी पा जा मधले नी पा जा हे जे 3 कलर आहेत यांचं जास्त विकिरण होतं, यांचं जास्त स्कॅटरिंग होतं, म्हणजे हे जास्त पसरतात इथे. ओके, कसे पसरतात? या पद्धतीने ते पसरतात वातावरणामध्ये. ओके, त्या मानाने हे जे इकडचे 4 कलर असतात हे जास्त पसरत नाहीत. त्याच्यामुळे जास्त पसरले कोणते? हे निळा, पारवा, जांभळा. आता पुन्हा काय होतं की आपण जी पृथ्वीवरची माणसं आहोत, आपले डोळे निळ्या रंगाच्या बाबतीत जास्त सेन्सिटिव्ह असतात. त्यामुळे आपल्याला जरी या 3 शेवटच्या रंगांचं विकिरण झालं तरी आपल्याला जास्त करून निळा रंग दिसतो. अशा पद्धतीने सगळीचकडे वातावरणाच्या वरच्या बाजूला अशा या निळा रंगाचं जास्त विकिरण झाल्यामुळे आपल्याला सगळीकडे असा निळा रंग दिसतो. राईट, 1 मिनिट. या पद्धतीने निळा रंग दिसतो आणि त्याच्यामुळे आपण ज्यावेळी इथून असं बघतो आकाशाकडे तर आपल्याला आकाश निळ्या रंगाचं दिसतं. तर याच्यामध्ये 2 कारणं आहेत. एक म्हणजे नी पा जा या 3 कलर्सचं, म्हणजे निळा, पारवा, जांभळा यांचं जास्त विकिरण होतं, आणि त्यातल्या त्यात आणखी या 3 पैकी आपले डोळे निळ्याच्या दृष्टीने जास्त सेन्सिटिव्ह असतात, म्हणून आपल्याला आकाश निळं दिसतं. आता आपण प्रश्न बघू. आकाश निळे दिसण्यामागचे कारण, ते खरोखर निळे आहे का? नाही. आकाश म्हणजे प्रत्यक्षात काय अस्तित्वात नाहीच, तिथे फक्त वायू आहेत. ओके, वातावरण अन्य रंगांपेक्षा निळ्या रंगाचे विकिरण जास्त करते हे बऱ्यापैकी ठीक आहे. ते खरं तर नी पा जा तिघांचं स्कॅटरिंग करते,
पण एनिवे आपण पुढच्या पर्याय आधी बघू. सर्व रंगांचे व्यतिकरण होऊन निळा रंग मिळतो का? नाही. श्वेत प्रकाशात निळा रंग जास्त प्रभावी वाटतो? नाही. तर हे त्यातल्या त्यात बरोबर आहे की वातावरणात अन्य रंगांपेक्षा निळ्या रंगाचं विकिरण जास्त होतं. पण खऱ्या अर्थाने उत्तर काय याचं पाहिलं तर पहिला मुद्दा हा की निळा, पारवा, जांभळा यांचं जास्त विकिरण होतं. ओके, जास्त स्कॅटरिंग होतं. आणि दुसरा मुद्दा म्हणजे की आपले डोळे निळ्या रंगाच्या बाबतीत जास्त संवेदनशील असतात. ओके, पण तरी त्यातल्या त्यात जे ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये त्यातल्या त्यात हा दुसरा ऑप्शन बरोबर आहे. ओके, आता पुढचा, खूप उंचावरून प्रवास करणाऱ्या अंतराळवीराला आकाश काळे दिसते. याचं कारण काय? आता बघा, जस्ट इमॅजिन करा की समजा एखादा अंतराळवीर इथे आहे. या अंतराळवीराला इकडे निळा रंग दिसेल का? नाही, कारण इथे मुळात वातावरणच नसल्यामुळे निळ्या रंगाचं विकिरण कुठल्याच रंगाचं विकिरण होण्याचा संबंधच नाही. त्यामुळे त्याला इथे सूर्य दिसेल, डायरेक्ट सूर्य दिसेल, पण इथे कुठल्याच रंगाचं विकिरण स्कॅटरिंग न झाल्यामुळे सगळं काळं दिसेल इथे. ओके, थोडक्यात काय की खूप उंचावर वातावरण नाही, बरोबर आहे. तर वातावरण नाही म्हणजे वायूचे कण नाहीत म्हणजे स्कॅटरिंग होत नाही, प्रकाशाचं विकिरण होत नाही. आणि दुसरं, प्रकाशाचं विकिरण होत नाही, हे पण बरोबर. म्हणजे दोन्ही विधानं सत्य आहेत. ओके, आता आपण पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न असा आहे, पावसाळ्यात आकाशात दिसणारे सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्य खालीलपैकी कोणत्या नैसर्गिक घटनांचा परिणाम आहे? आपल्या पुस्तकामध्ये आपण इंद्रधनुष्य याचं डिटेल स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे की ज्या ज्या गोष्टी क्रमाने घडतात त्या आपण अशा दिलेल्या आहेत. प्राथमिक अपवर्तन म्हणजे प्रायमरी रिफ्रॅक्शन, त्यानंतर अपस्करण डिस्पर्शन, नंतर आंतरिक परावर्तन इंटरनल रिफ्लेक्शन आणि द्वितीयक अपवर्तन. या 4 प्रकाशीय घटना याला कारणीभूत असतात. दोनदा अपवर्तन, एकदा परावर्तन आणि थेंबाच्या अपस्करण. म्हणजे काय? बघा, हा पाण्याचा थेंब आहे निळा, आणि याच्या विशिष्ट सिच्युएशन मध्ये असं होतं की हा प्रकाश ज्यावेळी या पाण्याच्या थेंबातून जातो त्यावेळी इथे त्याचं पहिल्यांदा अपवर्तन होतं. इथे काय झालं? अपवर्तन. म्हणजे प्रिझम सारखं होतं इथे अपवर्तन. अपवर्तन झाल्यामुळे आता काय होतं की अपवर्तनात आपण प्रिझमच्या मध्ये पाहिलेलं आहे की प्रत्येक रंगाच्या अपवर्तनाचा कोन वेगवेगळा असतो आणि त्याच्यामुळे हे 7ही कलर वेगवेगळे होतात. त्या अपवर्तनाचा परिणाम म्हणून याला आपण डिस्पर्शन म्हणतो, म्हणजे अपस्करण म्हणतो. डिस्पर्शन. ओके, म्हणजे अपस्करण झालं. त्याच्यानंतर इथे इंटरनल रिफ्लेक्शन होतं. बघा, इथून हे सगळे कलर इथे इंटरनली आतच रिफ्लेक्ट झाले, म्हणजे इथे आंतरिक परावर्तन झालं. आंतरिक परावर्तन. ओके, त्यानंतर इथे आल्यावर पुन्हा एकदा दुसऱ्यांदा अपवर्तन झालं. बघा, इथे हे वाकले इथे, कारण आता थेंबातून पुन्हा हवेमध्ये प्रवेश करतायत, म्हणजे इथे दुसऱ्यांदा म्हणजे द्वितीयक अपवर्तन झालं. आपण याला पहिल्यांदा जे अपवर्तन झालं त्याला आपण प्राथमिक म्हणू शकतो, प्राथमिक अपवर्तन, आणि हे दुसऱ्यांदा झालं त्याला द्वितीयक अपवर्तन. ओके, आणि अशा पद्धतीने आपल्याला इंद्रधनुष्य दिसतं. मग आपण प्रश्नात बघूयात, अपवर्तन आहे का? यस. अपस्करण आहे का? यस. बघा, अपवर्तन, अपस्करण. त्यानंतर अंतर्गत परावर्तन आहे का? यस, इथे आहे बघा, आंतरिक किंवा अंतर्गत परावर्तन. आणि बाह्य परावर्तन. आता हे बाह्य परावर्तन म्हणजे काय? बाह्य परावर्तन म्हणजे समजा असा थेंब असेल तर असं बाहेरच्या बाहेर परावर्तन असेल त्याला आपण बाह्य परावर्तन म्हणू.
बाह्य परावर्तन म्हणजे रिफ्लेक्शन याच्यात नाही. म्हणजे अ, ब आणि क. इथे ॲक्च्युली इथे ए बी सी पाहिजे, ए बी सी आणि डी. मग त्या केसमध्ये ए बी आणि सी म्हणजे हे उत्तर. ओके, आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. पुढचा प्रश्न असा आहे की प्रकाशकीय तंतू हा खालीलपैकी कोणत्या तत्वावर आधारित आहे? प्रकाशकीय तंतू म्हणजे ऑप्टिक फायबर. ऑप्टिक फायबर. फायबर म्हणजे काय? बारीक तंतू किंवा नळी. असाच प्रश्न 2013 मध्ये पण विचारला गेलेला आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये. फायबर ऑप्टिक्स केबल युज्ड इन कम्युनिकेशन वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ, म्हणजे प्रकाश तंतूचे कार्य कोणत्या तत्वावर चालते. ओके, आता आपण प्रकाश तंतू बघूयात. हा बघा, हा प्रकाश तंतू आहे. आता मुद्दाम मी हा असा वक्र दाखवलेला आहे. याचं कारण म्हणजे की हा प्रकाश तंतू असा वाकवता येतो आणि वाकवल्यानंतर सुद्धा त्याच्यातून प्रकाश जातो. आपल्याला माहित आहे की नॉर्मली प्रकाश हा फक्त सरळ रेषेतच जातो. म्हणून आपण 7वी 8वी मध्ये शिकलेलो आहोत बघा की जर एखादी वक्र नळी घेतली याच्यासारखीच आणि इथे आपला डोळा ठेवला, ही नॉर्मल नळी आहे धातूची समजा, आणि इथून जर प्रकाश पाठवला तर इकडे आपल्याला तो प्रकाश दिसत नाही, कारण इथे तो सरळ रेषेत जातो आणि इथेच अडकून जातो. राईट. मग हा फायबर ऑप्टिक्स, हा प्रकाश तंतू वक्र असून सुद्धा याच्यातनं प्रकाश जाऊ शकतो एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे. हे कसं होतं? आता आपण एक प्रकाशाचा किरण घेऊ. समजा हा एक प्रकाश किरण आहे आणि तो अशा पद्धतीने या ठिकाणी आता इन्सिडेंट आहे. इथनं त्याने एंट्री केली आणि तो इथे पोहोचला. आता हे फायबर ऑप्टिक्सचं मटेरियल असं असतं की इथे या प्रकाशाचं पूर्ण आंतरिक परावर्तन, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होतं आणि तिथून तो अशा पद्धतीने परावर्तित होतो. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आता तो इथे पोचला, इथे परत त्याचं पूर्ण आंतरिक परावर्तन होतं आणि तिथून तो इथं पोचतो. इथे पुन्हा पूर्ण आंतरिक परावर्तन होतं आणि तिथून हा या साईडला बाहेर पडतो. अशा पद्धतीने हा प्रकाश याच्यातून पूर्ण आंतरिक परावर्तनाने जाऊ शकतो, हे वक्र असेल तरी सुद्धा. आणि मग जो सिग्नल आपल्याला पाठवायचा असतो तो आधी प्रकाश ऊर्जेत रूपांतर करून तो इथून असा जाऊन इथे बाहेर पडतो. इथे बाहेर पडल्यानंतर पुन्हा त्याला इलेक्ट्रिकल किंवा इतर सिग्नलमध्ये कन्व्हर्ट केलं जातं आणि अशा पद्धतीने एका ठिकाणची गोष्ट दुसऱ्या ठिकाणी ट्रान्समिट होते. मग आता प्रश्न असा आहे की प्रकाशकीय तंतू खालीलपैकी कोणत्या तत्वावर आधारित आहे? परावर्तन की अपवर्तन की पूर्ण आंतरिक परावर्तन की अपस्करण? तर पूर्ण आंतरिक परावर्तन, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. हा प्रश्न पण तोच आहे, फक्त याचं उत्तर आपल्याला इंग्लिशमध्ये द्यायचं आहे कारण तो स्टाफ सिलेक्शन कमिशनचा प्रश्न आहे. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट. ओके, पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न असा आहे की किमती हिरा तेजस्वीपणे चकाकतो कारण. इथे कारणं दिलेली आहेत. त्याला अनेक बाजूंनी पैलू म्हणजे पृष्ठ असतात, प्रकाशाचे आंशिक व पूर्ण आंतरिक परावर्तन किंवा चकचकीत पृष्ठावरून प्रकाशाचे परावर्तन आणि प्रकाशाचे अपवर्तन. आपल्या पुस्तकामध्ये आपण पूर्ण आंतरिक परावर्तनाची उदाहरणे दिलेली आहेत अनेक. त्याच्यामध्ये इंद्रधनुष्य आहे, त्यानंतर हे खेळांचा लेसर किरण आहे, ऑप्टिकल फायबर आहे, पेरिस्कोप आहे. आणि हे उदाहरण आहे हिऱ्यांची चमक म्हणजे स्पार्कल और ब्रिलियन्स ऑफ डायमंड्स. इथे आपण दिलेला आहे की हिऱ्याचा अपवर्तनांक हवेच्या तुलनेत खूप जास्त असल्याने हिरा व हवा या माध्यमाच्या जोडीसाठी क्रांतिक कोन खूप छोटा म्हणजे 24.4 डिग्री असतो. त्यामुळे हिऱ्यामध्ये प्रवेश केलेल्या प्रकाशाचे त्याच्या वेगवेगळ्या पृष्ठभागावरून वारंवार, महत्वाचा शब्द वारंवार, आंतरिक परावर्तन होते व त्यामुळे हिरा चमकतो. आता हे जे आंतरिक परावर्तन आहे, इथे आपण शब्द फक्त वापरलेला आहे आंतरिक परावर्तन. ते आंतरिक परावर्तन आंशिक असू शकतं किंवा पूर्ण असू शकतं. ओके,
आपल्याच पुस्तकामध्ये आपण आंशिक परावर्तन, पूर्ण परावर्तन हे सगळं दिलेलं आहे, ते एकदा जरूर वाचा. आता प्रत्यक्षात हिऱ्याला पैलू पाडताना त्याला चकाकी यावी म्हणून काय करतात? इथे बघा की हिऱ्याचे 3 वेगवेगळे आकार आपण दिलेले आहेत. हा लांबट आहे हिरा, हा जरा अतिशय असा ठेंगू किंवा कमी उंचीचा आहे, आणि हा मध्यम उंचीचा आहे. आता हा जो लांबट हिरा आहे, लांबट हिऱ्यावर ज्यावेळी प्रकाश किरण पडतो त्यावेळी त्याचं या पद्धतीने अपवर्तन होऊन तो प्रकाश बाहेर निघून जातो. त्यामुळे जास्त लांबट हिरा असून चालत नाही, त्याला तेवढी चकाकी येत नाही. ओके. आणि हे बघा, हे जे इथे असे सपाट पृष्ठभाग केलेले असतात ना, तासलेला असतो हिरा, त्यालाच आपण म्हणतो पैलू पाडणे किंवा फॅसेट्स. ओके. आता हा हिरा आहे, याची उंची खूपच कमी आहे. याच्यावर ज्यावेळी प्रकाश किरण पडतो त्यावेळी त्याचं एकदाच अपवर्तन होऊन तो एकाच पृष्ठभागावरून बाहेर चालला जातो. आणि जर हिऱ्याची उंची नेमकी ठेवलेली असेल, त्याचे पैलू बरोबर पाडलेले असतील, तर त्याच्यावर पडणाऱ्या लाईटचं आंशिक आणि पूर्ण परावर्तन होऊन असा वारंवार तो त्या हिऱ्यामधनच बाहेर पडतो आणि त्यामुळे तो हिरा चकाकतो. ओके. तर या पद्धतीने आपण जर आता प्रश्नाकडे वळलो, अनेक बाजूंनी पैलू पाडलेले असतात. खरं तर हे एक कारण आहे. यस, कारण पैलू अशा पद्धतीने पाडलेले असतात की जेणेकरून वारंवार परावर्तन व्हावं, आंतरिक परावर्तन व्हावं. त्यानंतर म्हणजे हे तसं बरोबर आहे. आपण 1 बाय 1 बघू. प्रकाशाचे आंशिक आणि पूर्ण परावर्तन, आंतरिक परावर्तन हे तर आहेच, आपण बघितलं. हे पण आहे. चकचकीत पृष्ठभागावरून प्रकाशाचे परावर्तन म्हणजे नुसतं परावर्तन बाहेरच्या बाहेर, समजा हा हिरा असेल तर इथून इथून जाणे नाही, त्याच्याने नाही येत चकाकी. त्यामुळे हे तेवढंसं बरोबर नाही. प्रकाशाचे अपवर्तन हे पण तेवढंसं बरोबर नाही, कारण इथे इथे अपवर्तन होऊन तो एकीकडनं एंटर करतो आणि दुसरीकडनं निघून जातो, त्याच्याने चकाकी नाही मिळणार आपल्याला. त्यामुळे हे पण बरोबर नाही. मग आता हे त्यातल्या त्यात 2 बरोबर आहेत, पण आपल्याला इथे असे पर्याय नाहीत 1 आणि 2 दोन्ही बरोबर असं. म्हणजे आपल्याला याच्यातलं आता मोस्ट अप्रोप्रिएट शोधावं लागेल की यातलं त्यातलं त्यात आणखी कोणतं जास्त बरोबर आहे. तर नुसतं पैलू पाडून होत नाही. आता बघा, इथे या हिऱ्यामध्ये पण पैलू पाडलेले आहेत. हे जे आहेत ना, हे असे कापलेले सरफेस, हे म्हणजे पैलू. इथे पण आहेत, इथे पण आहेत. पण हे पैलू व्यवस्थित पाडलेले नसले तर त्याचं हे आणि हे व्यवस्थित नाहीत. राईट. तर हे जर असे व्यवस्थित पैलू पाडलेले नसतील, व्यवस्थित उंची मेंटेन केलेली नसेल, तर तो हिरा चकाकणार नाही. म्हणजे त्यातल्या त्यात जे सगळ्यात योग्य उत्तर आहे, मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर ते आहे की जो तेजस्वी चकाकतो तो प्रकाशाच्या आंशिक आणि पूर्ण आंतरिक परावर्तनामुळे चकाकतो. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. पुढचा प्रश्न असा आहे की रमन परिणाम म्हणजे रमन इफेक्ट कशाला म्हणतात? ओके. रमन परिणाम म्हणजे रमन इफेक्ट कशाला म्हणतात? आता आपल्या सायन्स ऑल इन वन पुस्तकामध्ये रमन परिणामाची एक डिटेल आपण नोट दिलेली आहे. 1928 मध्ये CV रमन आणि त्यांचे विद्यार्थी KS कृष्ण यांनी शोध लावला आणि त्याच्याबद्दल 1930 मध्ये त्यांना नोबेल पारितोषिक पण मिळालं. लंडनमधून भारतात येत असताना रामन यांनी समुद्राचा आणि अल्पाईनच्या बर्फाच्छादित पर्वतांचा निळाशार रंग पाहिला. त्यावेळी असं मानलं जायचं की आकाशाच्या परावर्तनामुळे हा रंग दिसतो. पण डॉक्टर रामन यांचं त्याच्याने समाधान झालं नाही आणि त्यांनी संशोधन सुरू केलं. संशोधनामध्ये त्यांना असं आढळलं की, आता आपण आधी हे समजून घेऊ, स्कॅटरिंग जे होतं म्हणजे विकिरण जे होतं, म्हणजे एखाद्या कणावर प्रकाश किरण आदळल्यानंतर त्या प्रकाश किरणाचं विकिरण होतं, याला स्कॅटरिंग आपण म्हणतो. ओके. जे नॉर्मल स्कॅटरिंग होतं त्याच्यामध्ये काय होतं की विकिरण झालेली प्रकाश किरणे ही मूळ प्रकाश किरणांच्याच रंगाची असतात. म्हणजे जर लाल तरंग लांबी इथे असेल, याच्यावर आदळत असेल तर लालच विकिरित होते, लालच पसरते. याला रेलिग स्कॅटरिंग म्हणतात.
ओके, हे आपण इथे दिलंय बघा, रेलिग स्कॅटरिंग, नॉर्मल स्कॅटरिंग. ओके, रेलिग स्कॅटरिंग. आता ज्यावेळी डॉक्टर रामन यांनी याचा डिटेल अभ्यास केला तर त्यांना असं आढळलं की एक छोटा भाग असतो की जो मूळ किरणांच्या रंगाचा नसतो, स्कॅटरिंग झालेला. हा फार सूक्ष्म प्रमाणात असतो, मात्र जवळजवळ सर्व पदार्थातील विकिरण झालेल्या शलाकात असतो. म्हणजे काय की समजा आपण असं समजूयात की हा इथे एक पदार्थ आहे, हा एक पदार्थ आहे. ओके, इथे हा एक पदार्थ आहे. त्या पदार्थाचे हे वेगवेगळे रेणू आहेत. या रेणूंवर ज्यावेळी एखादा प्रकाश किरण या पद्धतीने पडतो, समजा हा जांभळ्या रंगाचा आहे, तर नॉर्मली त्याचं विकिरण होऊन जांभळाच रंग बाहेर पडतो. हे झालं नॉर्मल विकिरण. हे कशामुळे होतं तर हे इलॅस्टिक कोलिजनमुळे होतं. कोलिजनचे दोन प्रकार असतात. फिजिक्समध्ये गती संवेग याच्याशी संबंधित चॅप्टरमध्ये इलॅस्टिक कोलिजन आणि नॉन इलॅस्टिक कोलिजन, त्याला मराठीमध्ये म्हणतात प्रत्यास्थ संघात किंवा प्रत्यास्थ टक्कर आणि अप्रत्यास्थ टक्कर म्हणतात. प्रत्यास्थ म्हणजे काय, इलॅस्टिक, इलॅस्टिक टक्कर. तर जेव्हा हा जो प्रकाश किरण आहे याच्यातले फोटॉन आणि या पदार्थातले अणुरेणू यांच्यात जेव्हा इलॅस्टिक टक्कर होते त्यावेळी त्याच रंगाचे किरण विकिरित होतात, पसरतात, स्कॅटर होतात. हे झालं इलॅस्टिक स्कॅटरिंग. मात्र काही टक्करी अशा असतात, आता ही जी टक्कर होते इथे या फोटॉनची आणि या रेणूची, ही टक्कर इनइलॅस्टिक असते, इनइलॅस्टिक. ओके, याला म्हणतात अप्रत्यास्थ धडक मराठीमध्ये. आणि याच्यामध्ये काय होतं की आता इलॅस्टिक टक्करीमध्ये गतिज ऊर्जा, संवेग वगैरे सर्व अक्षय राहतो, म्हणजे सुरुवातीचा आणि नंतरचा. अप्रत्यास्थक म्हणजे इनइलॅस्टिक, इनइलॅस्टिक टक्करीमध्ये एकूण ऊर्जा समान राहत नाही. इथे काही ऊर्जा शोषली जाते आणि त्याच्यामुळे या टक्करीनंतर बाहेर पडणारा रंग हा या मूळ रंगापेक्षा वेगळा असतो, विकिरित झालेला. म्हणजे याच्यावर जांभळा पडला पण इथे इनइलॅस्टिक टक्कर झाली आणि बाहेर विकिरित झालेला कलर मात्र वेगळा आहे, जांभळ्यापेक्षा लाल आहे. आता प्रत्येक पदार्थाचं असं एक वैशिष्ट्य असतं की अत्यंत थोड्या प्रमाणात, अतिशय सूक्ष्म प्रमाणात अशा इनइलॅस्टिक टक्करी होतात आणि त्याच्यामुळे काय होईल की या पदार्थामध्ये बाकी सगळी विकिरित झालेली किरणं जांभळी असतील. ओके, मात्र एक छोटासा पट्टा लाल असेल आणि या लाल पट्ट्यावरनं आपल्याला या पदार्थाविषयी अत्यंत मूलभूत माहिती मिळू शकते. दुसरा पदार्थ असेल त्याच्यात लाल ऐवजी कदाचित निळा असेल. तिसऱ्या एखाद्या पदार्थामध्ये लाल किंवा निळ्याऐवजी पिवळा असेल आणि तो छोटासा पट्टा असेल. त्याच्याने त्या पदार्थाविषयी आपल्याला अत्यंत सूक्ष्म सखोल माहिती मिळू शकते. तर हा जो परिणाम आहे, हा छोटासा परिणाम, इनइलॅस्टिक टक्करीमुळे वेगळा रंग विकिरित होण्याचा परिणाम, हा डॉक्टर रामन यांनी शोधून काढला आणि तो रामन परिणाम होय. ओके, म्हणजे या अत्यंत थोड्या प्रमाणात अस्थितीस्थापक टक्करी किंवा अप्रत्यास्थ संघात. ओके, आता याच्या आगेच जर आपण याच्याकडे बघितलं, प्रश्नाकडे, तर बघा, फोटॉनच्या इलेक्ट्रॉनशी होणाऱ्या अप्रत्यास्थ संघातास का नाही, इलेक्ट्रॉन नाही, फोटॉनच्या इलेक्ट्रॉनशी होणाऱ्या प्रत्यास्थ का, अप्रत्यास्थ म्हणजे काय, इनइलॅस्टिक. इनइलॅस्टिक तर होतो पण इलेक्ट्रॉनशी नाही. इथे हा तर प्रत्यास्थ म्हणजे इलॅस्टिक आहे, इलॅस्टिकमुळे तर रामन परिणाम होतच नाही. आपल्याला फोटॉनच्या रेणूशी होणाऱ्या अप्रत्यास्थ संघातामुळे, यस, याच्यामुळे
फोटॉनच्या रेणूशी होणाऱ्या इन इलॅस्टिक कोलिजनमुळे. ओके, इन इलॅस्टिक. ओके, तर हे लक्षात ठेवा रामन परिणामामध्ये. काय लक्षात ठेवायचं? मेन इन इलॅस्टिक कोलिजन, अप्रत्यास्थ संघात. ओके, आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. कोणत्या घटनेद्वारे प्रकाशाच्या अवतंग स्वरूपाची पुष्टी केली जाते? अवतरंग आणि अनुतरंग आपल्याला माहिती आहे दोन. ओके, ध्रुवीकरणाविषयी आपण डिटेल दिलेला आहे पुस्तकामध्ये. ध्रुवीकरणाची आकृती पण आहे आणि तिथे आपण म्हटलेलं आहे की ध्रुवीकरण ही प्रक्रिया प्रकाशाच्या अवतरंग स्वरूपाची पुष्टी करते. ओके, त्यानंतर दुसऱ्या एका पॅरेग्राफमध्ये आपण हे पण म्हटलेलं बघा की प्रकाश हा काही बाबतीत तरंगांसारखे गुणधर्म दाखवतो, तर काही बाबतीत कणांसारखे गुणधर्म दाखवतो. तरंगांमध्ये कुठे कुठे बघा इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन, पोलरायझेशन म्हणजे ध्रुवीकरण, याच्यात तो तरंगांप्रमाणे वागतो. आणि फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, कॉम्प्टन परिणाम याच्यासारख्या घटनांमध्ये तो फोटॉन स्वरूपातल्या कणाप्रमाणे असतो. सो ध्रुवीकरण याच्यामध्ये त्याची अवतरंग स्वरूपाची पुष्टी होते. पुढचा प्रश्न हा 2011 मधला प्रश्न आहे. सी हा प्रकाशाचा हवेमधील वेग असून 1.5 हा काचेचा हवेसापेक्ष अपवर्तनांक आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तर प्रकाशाचा काचेतला वेग किती? तर काचेचा अपवर्तनांक दिलेला आहे. मग काचेचा अपवर्तनांकाचं सूत्र आहे प्रकाशाचा हवेतील वेग भागिले प्रकाशाचा काचेतील वेग. ओके, काचेचा अपवर्तनांक आपल्याला दिलेला आहे 1.5, तो 1.5 इथे टाकला. हवेतला वेग किती? आपण सी मानूयात. आणि सी म्हणजे सी मानूयात इन द सेन्स तो दिलेलाच आहे आपल्याला की सी आहे हवेतला वेग, आणि काचेतला वेग आपल्याला माहित नाही म्हणून ते तसेच तसं लिहिलं काचेचा वेग. सो 1.5 इज इक्वल टू सी भागिले काचेचा वेग, म्हणजेच काचेचा वेग इक्वल टू सी भागिले 1.5. अतिशय सोपं आहे, सी भागिले 1.5. दिस इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. फ्रेस्नेल्स बायोप्रिझममध्ये तरंग लांबीची किंमत कशावर अवलंबून असते? खरं तर हा थोडा कठीण प्रश्न आहे, 12वीच्या लेवलचा आहे, असा विचारायला नको. पण एनिवे आपण इंटरफरन्स हा भाग कव्हर केलेला आहे आपल्या पुस्तकामध्ये. व्यतिकरण म्हणजे इंटरफरन्स. त्याच्यामध्ये आपण हे लिहिलंय की इंटरफरन्ससाठी वापरले जाणारे एक प्रिझम म्हणजे फ्रेस्नेल बायप्रिझम. ओके, याच्यात दोन पातळ प्रिझम एकमेकांना त्यांच्या पायावर चिकटवलेले असतात आणि ते समद्विभुज त्रिकोण तयार करतात. समजा दोन स्रोतांमधील अंतर डी असेल आणि स्रोतापासून पडद्यापर्यंतचे अंतर एल असेल आणि फ्रिंज मधील अंतर बीटा असेल, तर लॅम्बडा इज इक्वल टू म्हणजे तरंग लांबी इज इक्वल टू बीटा स्मॉल डी डिवायडेड बाय एल. बीटा म्हणजे काय? फ्रिंज मधील अंतर. डी स्मॉल म्हणजे दोन स्रोतांमधलं अंतर आणि एल म्हणजे स्रोताचं पडद्यापासूनचं अंतर. हे मी मुद्दाम इथे डिटेल घेत नाहीये. याचं कारण म्हणजे याचा सेपरेट व्हिडिओ आपण इंटरफरन्सचा सेपरेट व्हिडिओ अपलोड करणारच आहोत. एनिवे, याचा अर्थ तरंग लांबी ही या तिन्ही गोष्टींवर अवलंबून असते. दोन संलग्न उगमस्थानातील अंतर, फ्रिंजची रुंदी आणि नेत्रकाच याच्यातील अंतर. ओके, तर या चौथा पर्याय या सर्व, तर या सर्वांवर अवलंबून असते. ओके, इथे आपण हा जास्त डिस्कस करणार नाहीत, कारण नंतर आपण डिटेल याच्यावर घेणारच आहोत व्हिडिओ. फक्त काही टर्मिनॉलॉजी समजण्यासाठी आपण एवढं बघूयात की ह्या दोन स्लिट्स आहेत. या दोन स्लिट्स मधलं अंतर म्हणजे हे अंतर. स्लिट आणि पडदा याच्यातलं अंतर म्हणजे हे अंतर. आणि फ्रिंज मधलं अंतर म्हणजे हे, यांना फ्रिंज म्हणतात. हे काळे पांढरे जे पट्टे आहेत यांच्यातलं अंतर म्हणजे हे अंतर. ओके ओके, पुढचा प्रश्न आपण बघूयात की एकमेकांपासून 1 मिलीमीटर अंतरावर असलेली दोन समांतर रेखा छिद्रे, एकमेकांपासून 1 मिलीमीटरवर अंतरावर असलेली दोन समांतर रेखा छिद्रे म्हणजे ही दोन समांतर छिद्रे आणि एकमेकांपासून किती अंतरावर? 1 mm अंतरावर पडद्यापासून 1 मीटर अंतरावर ठेवलेले आहेत. हा पडदा आहे, या पडद्यापासून 1 मीटर अंतरावर ठेवलेले आहेत. त्यांच्यावर 500 नॅनोमीटर तरंग लांबीची शलाका सोडल्यानंतर, म्हणजे त्यांच्यावर ही जी शलाका सोडली हिची
तरंग लांबी 500 नॅनोमीटर आहे. तर पडद्यावर व्यतिकरण परिणामामुळे तयार झालेल्या पंक्तींमधील अंतर किती? व्यतिकरण म्हणजे इंटरफरन्स. ओके, इंटरफरन्स विषयी डिटेल आपण दिलेलंच आहे. हे बघा, हा प्रकाश इथे आला, या दोन्ही छिद्रांमधून मग अशा 2 वेव्ज निघाल्या. या 2 वेव्ज एकमेकांमध्ये इथे अशा मिसळल्या. हे मिसळणं म्हणजेच इंटरफरन्स. आणि या मिसळण्यामुळे जिथे जिथे ते एकमेकांना कॅन्सल करतात तिथे काहीच राहत नाही, म्हणजे काळा पट्टा. जिथे ते एकमेकांच्या समान फेजमध्ये असतात तिथे मोठ्या प्रमाणावर आयाम वाढतो, तिथे हा ब्राईट स्पॉट मिळतो. सो ब्राईट डार्क, ब्राईट डार्क, ब्राईट डार्क अशा आपल्याला ह्या फ्रिंजेस मिळतात. ओके, ठीक. आता याच्यामध्ये याचं जे सूत्र आहे, हे सूत्र तुम्ही पाठच करून ठेवा की बीटा इज इक्वल टू लॅम्बडा डी अपॉन डी. याच्यामध्ये बीटा म्हणजे काय? बीटा म्हणजे हे बघा, फ्रिंज विड्थ, 2 रेषांमधील अंतर. ओके, ब्राईट डार्क, हे 2 रेषांमधलं अंतर. लॅम्बडा म्हणजे ही तरंग लांबी. डी म्हणजे काय? बिंदू स्रोत आणि पडद्यातील अंतर, म्हणजे हे. ओके, स्मॉल डी म्हणजे 2 बिंदू स्रोतांमधले अंतर, म्हणजे हे. ओके, मग आता आपल्याला काय दिलेलं आहे? बिंदू स्रोतांमधलं अंतर दिलेलं आहे, म्हणजे स्मॉल डी. स्मॉल डी किती आहे? हे बघा, 1 mm म्हणजे 1 × 10⁻³ मीटर. मीटरमध्ये करून घ्यावं लागेल आपल्याला. लॅम्बडा दिलेला आहे आपल्याला 500 नॅनोमीटर तरंग लांबी, म्हणजे लॅम्बडा 500 नॅनोमीटर म्हणजे 500 × 10⁻⁹ मीटर. ओके, त्यानंतर डी दिलेला आहे, बिंदू स्रोत आणि पडद्यातलं अंतर, हे कॅपिटल डी. ते किती आहे? 1 मीटर. ते मीटरमध्येच आहे, म्हणजे त्यामुळे आपल्याला काही कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. आणि आपल्याला काय करायचं आहे की तयार झालेल्या पंक्तींमधील अंतर, तयार झालेल्या म्हणजे इंटरफरन्स नंतर तयार झालेल्या या पंक्तींमधील अंतर, म्हणजे स्मॉल बीटा. सो बीटा इज इक्वल टू लॅम्बडा डी अपॉन डी. तर हे लॅम्बडा डी आणि डी यांच्या जर आपण या किमती टाकल्या तर उत्तर येतं 0.5 mm, म्हणजे 0.5 mm हे उत्तर आहे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे वळू. नाही, एवढेच प्रश्न आहेत. तर अशा पद्धतीने प्रकाशाचं अपवर्तन, अपस्करण, व्यतिकरण, स्कॅटरिंग या सगळे जे फेनॉमिनन आहेत त्याच्या संबंधीचे आपण बेसिक प्रश्न बघितले. मूळ सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी सायन्स ऑल इन वन पुस्तक जरूर वाचा आणि तुम्हाला ज्या शंका असतील त्या कॉमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. थँक्यू.